बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहे। आज दुपारी 12:30 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल केला जाईल। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहतील। काटेवाडीतून थेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आपण पाहतोय सुनेत्रा पवार अखेर आज अर्ज दाखल करणार आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी होती, मात्र ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध काही होताना दिसत नाहीये। काय अपडेट या संदर्भात? सेजल, अगदी बरोबर आहे। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र काल काँग्रेसनं अधिकृतरित्या आकाश मोरे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्यामुळे बारामतीतली पोटनिवडणूक जी आहे ती होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे, कारण काँग्रेसकडून सुद्धा आज उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जातोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। सुरुवातीला सकाळी ते सहयोग सोसायटीमधून थेट त्यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी येतील। सुरुवातीला अजित पवारांच्या आईचं दर्शन जे आहे ते घेतलं जाईल। कनेरीमधल्या मठामध्ये जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर जो राष्ट्रवादी काँग्रेसचा 9:30 वाजता मेळावा पार पडतोय त्या मेळाव्याला सुरुवातीला ते संबोधित करतील आणि त्यानंतर बरोबर दुपारी 12:30 वाजता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे मंत्री नेते जे आहेत ते उपस्थित राहतील आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा छाननी त्याचबरोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे त्यावेळेसपर्यंत काही घडामोडी घडतात काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण काँग्रेसच्या हायकमांडशी सुद्धा आम्ही बोलू असं काल सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र काल काँग्रेसनं अधिकृतरित्या उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। आज अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांचं खरं तर जाहीर मेळाव्यामधलं हे पहिलंच भाषण असणार आहे। आज अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा होतोय, जी पोटनिवडणूक लागलेली आहे त्या पोटनिवडणुकीच्या मेळाव्याच्या निमित्तानं सुनेत्रा पवार बारामतीकरांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुपारी बरोबर 12:30 वाजता सुनेत्रा पवारांकडून आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, शिवसेनेचे सुद्धा मंत्री जे आहेत ते उपस्थित राहतील आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांकडून आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। शेजल, अगदीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या